परत या दोन संघांची गाठ इथे पडलेली आहे. परंतु हा सामना निश्चित नवीन असणार आहे. पुन्हा एकदा नवा संघर्ष, नवा जोश, नवा जल्लोष आणि नवा थरार या स्पर्धेच्या माध्यमातून निमित्त आहे. कोपरा ग्रुप चषक एक सहज सुंदर अशी स्पर्धा. सलामीची जोडी डावखुऱ्या हाताचा फलंदाज राशिद ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइक एंडला तुम्ही बघाल शाबीरला, तर गोलंदाज तृप्तेश. 5 षटकांचा हा सामना आहे. राशिद ऑन स्ट्राइक, लेफ्ट हँडेड बॅट्समन. यावेळेस चेंडू आला आतमध्ये. ओहो, बोट आकाशाकडे जात आहे, बोट आकाशाकडे जात आहे. फलंदाज बाद होईल इथे. पहिला धक्का, व्हेरी फर्स्ट बॉल विकेट. आहे की अनेक वेळा फक्त या निर्णयाविरोधातच फलंदाज तिसऱ्या पंचांकडे जातात, DRS ची मागणी करतात आणि बऱ्याच वेळा ती मागणी फलंदाजाच्या बाजूने गेलेली आहे. त्यामुळे निर्णय देणं लेग बिफोर विकेट हा निश्चित अवघड गोष्ट आहे. ज्येष्ठांच्या समोर असलेला फलंदाज. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्ही बघतो की खाली राहिलेले चेंडू निश्चित पंचांना LBW देणं सोपं असतं, परंतु गुडलाईन स्पॉटवरती पडलेला चेंडू, आखूड टप्प्याचा पडलेला चेंडू, या चेंडूवरती लेग बिफोर विकेट देणं निश्चित कठीण असतं. या ठिकाणी अंपायर्स हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आलेले आहेत आणि खूप चांगलं अंपायरिंग त्यांचं मैदानामध्ये सुरू आहे. रिव्ह्यू हा कुठल्याही खेळाडूंसाठी उपलब्ध नाहीये. पंचांना गरज वाटली तर धावबादसाठी ते रिव्ह्यू घेऊ शकतात. हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळं त्या नियमांबरोबरच आपण जाणार आहोत. राजा महाराजे सुद्धा कायद्याचे गुलाम असतात. सामान्य नागरिकाला जो कायदा आहे भारतामध्ये तोच राष्ट्रपतीला आहे, तोच पंतप्रधानाला आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बदल करणं इथं गरजेचं नाहीये. जो डिसिजन पंचांचा येतोय त्याचा आदराने स्वीकार करा आणि त्या निर्णयाबरोबर जा. खेळाडूंना माझी विनंती असेल की आपण खेळाबरोबर जाऊ. कधी कधी असे काही निर्णय आपल्या विरोधात जातातही, पण ते मनानं, मोठ्या मनानं स्वीकारणं हे खरं तर मोठी गोष्ट आहे. आपण नियमांबरोबर जाऊ, आपण नियमांबरोबर जाऊ. स्पर्धेच्या आयोजकांनी मोठी मेहनत घेऊन स्पर्धा उभी केलेली कशासाठी, नियम कशासाठी बनवलेले आहेत की स्पर्धा व्यवस्थितपणे पूर्ण व्हावी. थँक्यू 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 झैनब 11. थँक्यू झैनब 11. त्यांनी निर्णय स्वीकारलेला आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. चला चला, नको शब्द नको आता. मैं कोपड़ा के इमरान से गुजारिश करूंगा प्लीज यहाँ पे आके बैठे. मौसम आप अच्छे खिलाड़ी हो. मैं टोपड़ा के इमरान से दरख्वास्त करूंगा आप इधर आके बैठो. हम बैट्समैन गया है खेलने के लिए, मैच को स्टार्ट हो रही है मैच. हेमंत अपने इमरान को आप पे लेके आए. सर मैच को स्टार्ट कर ले सर. सर मैच की ओर चलो. मैं कमेंटेटर सर दरख्वास्त करूंगा मैच की ओर चलो. मॅच सुरू झालेली आहे. आयोजक मंडळींनी आपण थांबा, सगळ्यांनी शांत बसा. त्याच्यावरती आता कुणी रिॲक्शन देऊ नका.
एक निर्णय झालेला आहे, त्या निर्णयाबरोबर खेळाडू आहेत आणि आपण सर्वांनी त्या निर्णयाबरोबर राहू. चला मैदानामध्ये धावफलक आहे, 1 धाव. तृप्तेश गोलंदाजी करतोय. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट. आज दिवसभरामध्ये मला वाटतं पहिल्या चेंडूवरती बऱ्याच विकेट पडलेल्या आहेत आणि माझ्या आयुष्यामध्ये मी बघतोय की इतक्या पहिल्या चेंडूवरती विकेट पहिल्यांदाच घडतायत. शून्यातून सुरुवात इथे झालेली आहे. दिवसभर प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ आज पहिल्याच सामन्यामध्ये प्रथम फलंदाजीसाठी आला. श्रीवर्धनचा संघ. हा एक ताबडतोड फटका. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. निश्चित तुम्हाला एक असं अजब उदाहरण सांगेल मी आता. लेग बिफोर विकेट वरून निश्चित ते उदाहरण आहे. केनिया संघामध्ये तुम्ही बघितलं होतं एक फलंदाज हितेश मोदी खेळत होता केनिया संघामध्ये. तुम्हाला लक्षात असेल काही लोकांच्या. हितेश मोदी एका बांगलादेश विरुद्धच्या सामन्यामध्ये फलंदाजी करत होता आणि योगायोगाने त्याचे वडील सुभाष मोदी अंपायर होते. गोलंदाजाने टाकलेला चेंडू पॅडवरती आदळला. गोलंदाजाने अपील केलं. आता तुम्हाला माहिती आपला मुलगा खेळतोय म्हटल्यानंतर अंपायरने काय करायला पाहिजे होतं, ते नाबाद देऊ शकत होते, परंतु सुभाष मोदींनी बोट वरती केलं आणि हितेश मोदी वडिलांकडून LBW बाद झाला. अशी उदाहरणं आहेत, खूप आहे. यावेळेस आपण बघू शकतो मैदानामध्ये जमिनीचा समांतर चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेवरती. तिथे क्षेत्ररक्षक अडवेल. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 6 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. आज दिवसभर आम्ही राशीदला बघितलं होतं. खूप चांगली बॅटिंग. अगोदरच्या सामन्यांमध्ये देखील एक हाती राशीदनं विजय मिळवून दिला होता. महाड विरुद्ध खूप जबरदस्त बॅटिंग राशीदची आम्ही बघितली, पण दुर्दैव तो या सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती बाद झाला. हो, कव्हर ड्राईव्ह. चांगला फटका. देखना फटका. लाजवाब. चौकार. 4 धावा इथे मिळतील. धाव फलकावरती आहे 10-10. 10 रन ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक तृप्तेश मैदानामध्ये टाकलं जाते. संपलेलं आहे पहिलं षटक. दुसरं षटक आता सुरू होणार आहे. इथे आता प्रियेश गोलंदाजीसाठी. नवगाव शिवांश 11 नवगाव हा संघ मैदानामध्ये आहे. नवगाव हे गाव देखील क्रिकेटसाठी अत्यंत प्रसिद्ध असं गाव आहे. विशेष म्हणजे या गावाशी देखील माझं नातं जोडलेलं आहे, कारण एक अत्यंत उत्तम समालोचक या गावाने टेनिस क्रिकेटला दिलेला आहे. यासिन मर्चंट आणि संदीप जगे हे माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या गावातील संघ तुम्हाला नवगाव मैदानामध्ये खेळायला मिळतोय, खेळताना दिसतोय. प्रियेश गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक तृप्तेशचं आपण पाहिलं. आता प्रियेश गोलंदाजीसाठी. अलिबाग तालुक्यातला हा नवगाव संघ. ओहो, इथे पाहायचे टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर गेला आणि तिथे फलंदाज साबिर होता. त्याच्या बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही. येस, साबिर स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे साकिब. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू. प्रियेश गोलंदाजी करतोय. 10 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. स्पिन. खर तर सिमेंट विकेटवरती आम्ही बघतो की चेंडू स्पिन होत नाही, पण हे विकेट आयोजकांनी असं बनवलंय की इथे चेंडू वळण सुद्धा घेतो. थोडासा रखरखीतपणा विकेटमध्ये ठेवलेला आहे. कौशल्य अत्यंत चांगल्या प्रकारे वापरलेलं आहे विकेट बनवण्यासाठी आणि त्याचमुळे आपण पाहतो की स्पिन गोलंदाजांनाही चांगली संधी या मॅच मध्ये आम्ही बघितलं होतं. राशीदचे चेंडू सुद्धा चांगले फिरत होते. त्या अगोदर शोएब गोलंदाजी करत होता, त्याचे चेंडू चांगले फिरताना आम्ही पाहिलेत आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय प्रियेशला देखील चेंडू फिरवताना. चेंडू फटका खेळलेला आहे. स्लोअर वन होता. चेंज ऑफ पेस करताना चेंडू फ्लाईट होती. थोडासा हवेत ठेवला होता गोलंदाजानं आणि
आडवा झाडू मारतो, आपण त्याला स्वीपचा फटका म्हणतो. धावफलक 1ने पुढे पोहोचेल तो 11 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजांनी आतापर्यंत सामन्यामध्ये पकड ठेवलेली आहे. मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना लांब ठेवलंय. फलंदाजीसाठी साकिब यावेळेस स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रियेश. फुलर लेनचा चेंडू लॉंग ऑनला खूप उंच, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय. ओहो, आणि झेल सुटला. सोपा झेल होता, खरं तर त्याने कव्हर केला होता लॉंग ऑफला झेल, परंतु स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकलेला नाही. 31व्या क्रमांकाचा नियम आहे क्रिकेटमध्ये झेलबादसाठी. झेल घेतल्यानंतर किती सेकंद चेंडू हातामध्ये ठेवायला पाहिजे तेव्हा फलंदाज बाद होतो. धावफलकावरती आहेत 13 धावा. आपल्याला प्रश्न पडू शकतो कारण नियमामध्ये खोलवत जात नाही आपण. झेल घेतला, चेंडू उडवला, फलंदाज बाद आहे. पण किती सेकंद चेंडू हातामध्ये ठेवला पाहिजे? मी बऱ्याच वेळा, कुणी म्हणत 3 सेकंद, कुणी 1 सेकंद, कुणी 4 सेकंद, कुणी 5 सेकंद, कुणी 10 सेकंद. अजिबात नाही. किती वेळ चेंडू हातामध्ये ठेवायचा असा कुठलाच नियम कुठलाच नियम नाहीये. नियम काय आहे त्याची तुम्हाला माहिती देईल. चेंडू आकाशामध्ये आणि उंच उंच षटकार. लगावला षटकार. 5 चेंडू मध्ये अप्रतिम गोलंदाजी आम्ही पाहिली प्रियेश कडून आणि शेवटच्या चेंडूवरती 6 धावा. या षटकामध्ये आल्या केवळ 9 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 1 गडी बाद, 19 धावा. झैनब 11 श्रीवर्धन. शिवांश नवगाव विरुद्ध झैनब श्रीवर्धन या 2 बलाढ्य संघांमध्ये ही लढाई मैदानामध्ये आहे. झेल घेतल्यानंतर क्षेत्ररक्षकानं स्वतःवरती कंट्रोल आणि चेंडूवरती कंट्रोल मिळवलं की फलंदाज बाद असतो. मग सेकंद तिथे महत्वाचे नसतात. चेंडूवरती नियंत्रण आणि स्वतःवरती नियंत्रण या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. 1 सेकंदाच्या आत चेंडू उडवला तरी देखील फलंदाज बाद असतो, परंतु पंचांचं मत तिथं महत्वाचं असतंय. तुम्हाला माहिती आहे हर्षल गिव्सनं चेंडू उडवला होता, त्या मोमेंट मध्ये उडवला होता आणि त्यामुळं तिथं तो झेल ग्राह्य धरण्यात आला नव्हता. उडवताना सुद्धा चेंडू हातामध्ये घेणं महत्वाचं आहे आणि मग उडवणं महत्वाचं आहे. यावेळेस चांगला फटका स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो चेंडूवरती खूप चांगल्या प्रकारे नवगावचा संघ इथे काम करतोय. 1 धावेने धावफलक पुढे पोहोचेल. 21 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये जयेशच्या हातामध्ये आहे. एक तृप्तेश, प्रियेश आणि जयेश ही गोलंदाजी लाईन इथे आपण बघू शकतो. सुदेश शेख तोरणकर बोर्डी वाले, सुबोध शेख तोरणकर बोर्डी वाले, इनकी तरफ से कोपड़ा ग्रुप के लिए 2000 रुपए का अतिया आया है. मैं उनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ. सुबोध शेख तोंडलिनकर बोर्डी के 2000 रुपए का अतिया आया, हम उनका शुक्रगुजार है. धावफलकावरती आहेत 22 धावा आणि षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. खर तर मोठा फटका फलंदाजाचा आपण बऱ्याच वेळा असं बघू शकतो. चेंडू बघितल्यानंतर त्याला असं वाटलं की ते माझ्यासाठी आता कोल्हापूरच्या लाल तिखट रस्त्याची व्यवस्था झालेली आहे, पण प्रत्यक्षात वरण भात सुद्धा मिळवता आलं नाही. धावफलकावरती इथे धावा दिसतायत त्या 23 धावा. ओहो, खूप चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर जातोय. खरं तर डाव्या हाताच्या गोलंदाजासाठी फारशी मोठी गोष्ट नाहीये, पण चांगली गोलंदाजी. या सामन्यामध्ये आम्ही निर्धाव षटका चेंडूंची चर्चा करतोय. तब्बल 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आतापर्यंत. रिव्हर्सचा प्रयत्न, यष्टी वाकली, फलंदाज बाद. धक्का बसेल इथे, दुसरा फलंदाज बाद होईल झैनब श्रीवर्धनचा.
मुबीन गोलंदाजी मार्कवरती फलंदाज नवीन फलंदाज येईल मुबीन. 3 षटकं संपलेले आहेत. 3 षटकामध्ये 23 धावा धावफलकावरती आहेत. आज सकाळपासून आम्ही बघतोय की प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांना फार मोठा धावफलक उभा करता आला नाही. एक दोन अपवाद आहेत त्यामध्ये. काही सामन्यांमध्ये खूप चांगल्या धावा देखील बनलेल्या आपण पाहिल्या, परंतु मोस्ट ऑफ मॅचेस लो स्कोअर मॅचेस झालेल्या आहेत. एकंदरीत लो स्कोअर मॅचेस का होतात ते खेळपट्टीने आज आपला रंग दाखवलेला आहे. आणि खेळपट्टी अशी असते की धचा मा करणारी आनंदीबाई असते. कधी होईल सांगता येत नाही. काल आम्ही पाहिलं होतं या मैदानामध्ये धावांचा पाऊस होता, आज धावांचा दुष्काळ आहे. कालचा दिवस आजचा दिवस पूर्ण वेगळा दिवस आहे. आणि उद्या प्रत्यक्षात काय होईल, उद्या तर ओपन क्रिकेटच्या खूप मोठमोठे टीम्स या मैदानामध्ये येणार आहेत. औरंगाबादचे संघ आहे, पुण्याचे डिंगडॉनचे खेळाडू येत आहेत इथे, मुंबईचे खेळाडू इथे मैदानामध्ये येत आहेत. चांगला फटका, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो पहा, काय सुरेख थ्रो आहे. ही एक कला आहे, थ्रो फेकणं ही एक कला आहे. मी 5-6 वर्ष क्रिकेट खेळलो, मला थ्रो कधी टाकता आला नाही. धावफलकावरती आहेत 24 धावा आणि षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपला. 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. झैनब 11 श्रीवर्धन, सनी बॉईज श्रीवर्धन हा संघ मैदानामध्ये आपण बघतोय. पाच षटकांची लढत आहे. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजांनी खूप चांगलं काम या षटकामध्ये आपण पाहिलेलं आहे. खरं तर राशिदचा पहिल्या चेंडूवरती बळी ही निश्चित मोठी घटना होती आणि तिथून पुढे प्रतिकार जरूर झाला. विशेष करून साकिबचं कौतुक करू आपण. साकिबनं 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत खेचलेला आहे. 14 धावसंख्येवरती तो फलंदाजी करत होता आणि तो बाद झाला. शाबीर आणि मुबीन ही जोडी आता मैदानामध्ये सनी बॉईज श्रीवर्धन संघासाठी खेळतायत. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, चेंडू खाली राहिलेला आहे. अलॉंग द कार्पेट फटका खेळला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. 1 धाव. स्ट्राईक रोटेट होणं ही महत्वाची गोष्ट असेल, परंतु या मैदानामध्ये जे मैदान आपण बघितलं की आउटफील्ड इतकं वेगवान आहे, विकेट इतकी सुंदर आहे, बॉल 10x आहे, या सगळ्या गोष्टी फलंदाजांच्या बाजूने जाणार आहे आणि त्यामुळे तिथे तुम्हाला धावा मोठ्या संख्येने येणं गरजेचं आहे. आपण लो स्कोअर मॅचेस बघितल्या, परंतु पाठलाग करणाऱ्या संघाने खूप लवकर विजय मिळवलेले आहेत. ही गोष्ट सुद्धा नजरअंदाज करता येणार नाही. त्यामुळे या मैदानामध्ये धावांचा पाठलाग करणं ही सोपी गोष्ट आहे. खाली राहतो चेंडू, मागणी येते. खर तर अपील करणं हा खेळाडूंचा अधिकार आहे. तो तुम्हाला क्रिकेटने दिलेला आहे, आयसीसीने दिलेला आहे, परंतु अपील कशासाठी करायचं असतं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि त्या गोष्टी सुद्धा आपण खेळाच्या बरोबर गेलो पाहिजे. वाह वाह, फटका चांगला आहे परंतु खूप उंच आहे. एक्झिक्युशन खराब होतं. झेल टिपला आणि तिसरा फलंदाज बाद. पहिल्या 8 धावांवरती बाद झाला साबिर आणि साकिब त्या अगोदर चांगली फलंदाजी करत होता. मुबीन आणि आता नवीन फलंदाज अरबाज. मुबीन अरबाज ही जोडी मैदानामध्ये. सुजयच्या हातामध्ये चेंडू आहे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट, फुलर लेनचा चेंडू टॉप एज लागल्यानंतर चेंडू पॉइंटच्या क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतोय. 1 धाव, धावफलक पुढे 26 धावा. हे षटक देखील गोलंदाजांना फायदेशीर ठरतंय. या षटकामध्ये सुजयनं फक्त 2 धावा देताना 1 गडी बाद केला. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. प्रत्येक गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतोय.
चेंडू आकाशामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला जाईल. श्रीवर्धनला अजून एक धक्का. यहाँ पे लाके दे दे और अपनी लेके जाए. सेम गाड़ियां उधर थी, वो अपनी समझ के लेके गया उठा के, और फौजान साडू का परेशान है. इथे धावफलकावरती आहेत धावा 26 रन ऑन बोर्ड. चौथं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण बघतोय. खाली राहिलेला चेंडू, इथे परत एकदा धावबाची संधी. ओ हो हो, मागे फिरला आणि घरावरून नांगर फिरला. सर कल एक मैच होगा तलोजा का, उस्मान पटेल का सर मैच होगा जिसके सुजान कलजी का स्पॉन्सर है. खाली खाली बघ. की टीम है डिंगडोंग पूना. पूना और तलोजा के बीच में टकरा होगा कल एक बड़े मैच का. स्पॉन्सर है फाइज बाई नजीरी पूना टीम के, डिंगडोंग पूना के, और उस्मान पटेल के स्पॉन्सर है सुजा करजीकर डिगी वाले. परत एकदा बाहेरची कड. खूप चांगली गोलंदाजी. दिशा आणि टप्प्यावरती अचूकता असेल तर निश्चित तुम्हाला यश मिळवता येतं, आणि आज इथे आपण ते बघितलेलं आहे. खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नाहीये हे निश्चित झालेलं आहे. खेळपट्टीमध्ये गोलंदाज देखील खूप चांगलं यश. आज मुस्तकीमनं जबरदस्त गोलंदाजी दाखवली. 8 विकेट सकाळपासून त्याने टिपलेले आहेत. चौथ्या सामन्यामध्ये मुस्तकीमला परत एकदा आपण बघणार आहात गोलंदाजी करताना. जयेश गोलंदाजी मार्कवरती 27 धावा. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. चेंडू आकाशामध्ये आणि चांगला फटका. परफेक्ट शॉट आहे. सरळ प्रेक्षक गॅलरीमध्ये षटकार. जवळ अजून 2 चेंडू आहेत. तिसरा चेंडू खेळला फैयाज. त्यानं 2 षटकार ओळीने मारलेत या सामन्यामध्ये. जबरदस्त फलंदाजी फैयाज कडून. यावेळेस खाली राहिला हा चेंडू. अलॉंग दी कार्पेट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती फेक करतोय आणि पाहायचंय 2 धावा. वा, जीवाच्या आकांतानं त्याने ही धाव घेतली. या 2 धावांबरोबरच धावफलकावरती 41 धावा. 41 लॉस ऑफ 5 विकेट्स.
जयेश इथे खूप चांगली कामगिरी करताना बघायला मिळतोय. संघ अडचणीत असताना जयेशनं संघाला उभारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्मबल मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतोय जयेश आणि ही चांगली गोष्ट आहे. जर शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या तर गोलंदाज देखील तितक्याच त्वेषानं लढू शकतात. फुलटॉस चेंडू होता, आता मात्र जयेश सुटणार नाही. बाद होतोय जयेश. असेल तरी सुद्धा रंगणार आहे, कारण आजच्या दिवसभरातला सर्वात प्रबळ तोफखाना समोर आहे गोलंदाजीचा. सर सुकृत मुझे नजर में आ रही, मेरे दोस्त सुकृत, इनकी टीम है सुकृत मांजरेकर. ये पूरे साल के लिए उन्होंने टीम खरीद के रखी है, पूरे साल के लिए लोग खेलेंगे नौगांव वाले, जहां किधर भी मैच हो. और सभी खिलाड़ियों को अच्छे टी शर्ट भी बनाए सुकृत ने, अच्छे खिलाड़ी है, पूरे साल भर ये लोग खेलने वाले सुकृत के नाम से. चलो मॅच कडे जाऊ आपण. गोलंदाजीचा धगधगता तोफखाना श्रीवर्धन संघाकडे आहे. मुस्तकीम त्यांचा गोलंदाज सातत्याने आज विकेटवरती विकेट घेत सुटलेला आहे. खालिदनं चांगली साथ दिलेली आहे. फैयाज आणि राशीद हे दोन्ही गोलंदाज आज कमाल करतायत आणि या भयंकर तोफखान्यासमोर 42 धावांचं आव्हान आहे. मला वाटतं दिसायला सोपं दिसत असलं तरी प्रत्यक्षात मोठा खूप घाम गाळावा लागणार आहे, तेव्हा हे आव्हान सहज शक्य होणार आहे. आणि आव्हान असतं. पाहायचंय मुस्तकीम आणि त्याची टीम इथं कशी लढते आणि कशी जिगर दाखवते. सलामीची जोडी नौगाव संघाकडून मैदानामध्ये दाखल होते. क्षेत्ररक्षक मैदानामध्ये दाखल होत आहेत. स्कोरर, अंपायर्स, टेक्निशियन, कॅमेरामन सगळे रेडी आहेत. प्रेक्षक तयार आहेत आणि माझ्या पाठीमाग भूषण नाईक सुद्धा तयार आहेत. या भूषण सर. हेलो भाई, एक ध्यान में रखे, कल बहुत सारी टीम आने वाले बाहर के, और लोकल टीम से बाहर के टीमों की वजह से मैनेजमेंट को ज्यादा तकलीफ होती है. तो कल जितने भी बाहर के टीम आएंगे, जिस टीम के स्पॉन्सर है, जैसे फाइक बाय नजीर है यहाँ पर, या सुजा करजीकर है, तो अपने आईडी प्रूफ लेके आए, ओरिजिनल आईडी प्रूफ लेके आए. अगर कोई किसी के ऊपर फाइज बाय ऑब्जेक्शन लेगा और आईडी नहीं रहेगा तो खिलाड़ी बिल्कुल मैच के बाहर बैठेगा, क्योंकि बड़ी टूर्नामेंट है, मैनेजमेंट को तकलीफ ना हो. ये लाइव टेलीकास्ट हो रहा है, जैसे फाइज बाय ने बोला उनकी भी टीम है, सुजा की और किसी की भी टीम है. तो कल और परसों खेलने वाले जितने भी टीमें आएगी, अपने ओरिजिनल आईडी प्रूफ, ये ना बोले कि हमारे मोबाइल पे चेक करो, ये करो, ये नहीं चलेगा. साथ में अपने ओरिजिनल आईडी प्रूफ लेके आना ही आना है. अगर जिसका आईडी नहीं रहेगा वो खिलाड़ी बाहर बैठेगा. यस, थैंक यू सर. महत्वपूर्ण सेमीफाइनल का पहला मुकाबला प्रतियोगिता का तमाम दर्शकों की खिदमत में प्यार भरा नमस्कार. सुबह से जिस टीम ने तहलका मचाकर अंतिम सेमीफाइनल तक मुकाम किया, अब मात्र सामना शिवांश 11 नवागांव क्रिकेट टीम के सामने, लेकिन लो स्कोरिंग का मुकाबला. घमंड न करना, जिंदगी में तकदीर बदलती रहती है, शीशा वही रहता है, तस्दीर बदलती रहती है. इसलिए अब मात्र लो स्कोरिंग के मुकाबले में क्या गेंदबाजी करते हैं गेंदबाज मुस्तकीम, उसके ऊपर मायने रखेगा आने वाला समय. पहली गेंद, बाहर जाने वाली गेंद को छेड़खानी करने का प्रयास बल्लेबाज का. कमलाकर और विघ्नेश, जो कि प्रारंभिक जोड़ी, कड़ा संघर्ष होगा निश्चित रूप से, क्योंकि यहां पर अंदाज नहीं लगा सकते इस मुकाबले का कोई भी खिलाड़ी का, क्योंकि अंदाज से ना नापिए किसी खिलाड़ी की हस्ती, क्योंकि ठहरे हुए गहरा हमेशा गहरे माने जाते हैं. आने वाले समय में क्या बल्लेबाजी होगी, क्या गेंदबाजी होगी, उसके ऊपर मुकाबला निर्भर होगा कि कौन जीतेगा. लेकिन सेमीफाइनल का महत्वपूर्ण पहला मुकाबला.
कोपरा ग्रुप ऑर्गेनाइज आज का दूसरा दिन, कल के दिन का आखिरी टीम विजेता रही थी, उनका मुकाबला आज के दिन के 1 बजे टीम से। बड़ा शॉट निकला है जरूर, गेंद यहां पर निकलेगी डीप मिड विकेट, सीमा रेखा पार, लाजवाब छक्का कमला करके बल्ले से निकलता हुआ। थैंक यू। 6 रन के साथ शुरुआत की बल्लेबाज ने 41 रन के जवाब में बल्लेबाजी करने की, 42 रन के जवाब में बल्लेबाजी करते हुए। जिंदगी में कभी किसी को कम नहीं समझना, क्योंकि पूरी दुनिया को डुबाने की ताकत रखने वाला समंदर तेल की एक बूंद को कभी नहीं डुबा सकता। आने वाले समय में बल्लेबाज बड़ा शॉट लगाने की कोशिश, बल्ले का चुम्मा लिया, गेंद में स्लीप क्षेत्र में कैच का मौका है, लेकिन वहां कैच नहीं मुकम्मल कर पाए। जीवदान में तो कहूंगा बल्लेबाज कमलाकर को 1 रन निराश अपने आप के ऊपर, खिलाड़ियों के ऊपर यहां पर गेंदबाज मुश्तकिम, जिन्होंने अभी तक के मुकाबले तक लगभग 9 विकेट हासिल किए। लाजवाब बल्लेबाजी, गेंदबाजी का प्रदर्शन। 7 रन के ऊपर रन संख्या परावर्तित, 42 रन का पीछा है। मेगा फाइनल में सफर कौन करेगा, यह तय करने वाला मुकाबला इस कोपरा ग्रुप के प्रतियोगिता का। लो स्कोरिंग का मुकाबला, 42 रन का पीछा, लेकिन काबिलियत रखते हैं इस 42 रन का रक्षण करने की। पटकी हुई गेंद, लाजवाब स्ट्रोक, लेदर बॉल क्रिकेट की याद दिलाने वाला, गेंद निकलेगी कवर के सर के ऊपर से, डीप एक्स्ट्रा कवर, सीमा रेखा पार, 4 रन। थैंक यू। बहुत गुरूर था, छत को छत होने पर एक मंजिल और बनी और छत फर्श बन गई, इसलिए गुरूर जिसको क्रिकेट में होगा उसको भुगतान करना पड़ेगा। पटकी हुई गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, यस इट इज वाइड गेंद। 1 रन अतिरिक्त स्वरूप खाते में जुड़ेगा, रन संख्या 12 के ऊपर परावर्तित। बेहतरीन आयोजन की प्रतियोगिता, तमाम ऑर्गेनाइजरों की कड़ी मेहनत, कड़ी परिश्रम से यह प्रतियोगिता आयोजित हुई और पहले दिन के बदौलत आज के दूसरे दिन में दर्शकों का बेहतरीन प्रतिसाद मिला। आशा अपेक्षा कल के तीसरे दिन में और तादाद में दर्शक। बड़ा शॉट लगाने की कोशिश ऑन साइड की दिशा में, लेकिन गेंद चीरती हुई चली गई विकेट कीपर के दस्तानों में। पहले ओवर का खेल लगभग यहां पर प्रगति पथ के ऊपर, 12 रन के ऊपर रन संख्या परावर्तित होती हुई। अभी तक 1 छक्का कमलाकर के बल्ले से 1 चौकार निकलता हुआ और महत्वपूर्ण योगदान देते हुए अपनी टीम के लिए। 12 रन अभी तक मुकम्मल किए हैं, 5 गेंदें समाप्त, अंतिम गेंद और 2 विकेट गेंदबाज। रिवर्स खेलने की कोशिश, रन लेने की तमाम शंका को किया समाप्त। जोरदार अपील तो जरूर हुआ है, लेकिन अंपायर के मन में संदेह, बल्लेबाज को वापस लौटना पड़ेगा। पहली सफलता हासिल हुई विघ्नेश के रूप में, रन संख्या अब मात्र 12 रन के ऊपर रुकी हुई, 1 विकेट का नुकसान। विघ्नेश थोड़े से अनलकी रहे और गेंद विकेटों के ऊपर टकराती हुई आखिरी गेंद के ऊपर सफलता मुस्तकीम को मिली और यहां पर 12 रन के ऊपर 1 विकेट का नुकसान। विघ्नेश के रूप में पहली सफलता हासिल की गेंदबाज मुस्तकीम ने और 42 रन के जवाब में बल्लेबाजी करते हुए नए बल्लेबाज साथ देने के लिए कमलाकर का मैदान के ऊपर। सुजय दूसरा ओवर लेकर गेंदबाज मोर्चे के ऊपर,
दूसरा ओवर लेकर गेंदबाज फैयाज, जिसने अपनी टीम के लिए 14 रन का महत्वपूर्ण योगदान दिया था बल्लेबाजी में। 2 बेहतरीन छक्के उनके बल्ले से निकले थे आखिरी ओवर में। वही फैयाज और द विकेट गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। फील्डिंग की सजावट देखी जाए, एक खिलाड़ी स्लिप, एक खिलाड़ी पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर, कवर डीप लॉन्ग ऑफ, लेग ब्रेक गेंद, स्विंग एंड द मिस। गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाकर रुकती हुई। पहले ओवर में निकले 12 रन, एक सफलता मुश्तकिम। पहले ओवर का विवरण दिया जाए तो दूसरे ओवर की पहली फैयाज की गेंद डॉट निकलती हुई। बड़ा शॉट लगाने की कोशिश, ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, अतिरिक्त यहां पर बाहर निकलती हुई। वाइड का इशारा आएगा, 1 रन खाते में जुड़ेगा और 1 रन के साथ रन संख्या 13 के ऊपर परावर्तित। फैयाज की तारीफ करूंगा, पहले मुकाबले से लाजवाब गेंदबाजी भी इनकी ओर से। आगे आकर गेंद को खेला, विद ऑन द कारपेट, मिड विकेट रीजन में गेंद चली गई। पहला रन मुकम्मल किया, डीप के खिलाड़ी मौजूद, रनआउट का खतरा, लेकिन अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित। 2 रन मुकम्मल किए और 2 रन के साथ साथ रन संख्या परावर्तित 15 के ऊपर। सपना और हकीकत में सिर्फ फैयाज का फासला। लगभग यहां पर जीत का सपना 32 टीमों ने देखा है कोपरा ग्रुप ऑर्गेनाइज प्रतियोगिता में पहुंचने का। पटकी हुई गेंद यहां पर, अब मात्र खेला, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद, सिर्फ 1 ही रन मिलेगा। 1 रन पर समाधान और 1 रन के साथ साथ रन संख्या 16 के ऊपर परावर्तित। फैयाज की अभी गेंदें समाप्त, 3 गेंदों का खेल बाकी है। लेफ्ट हैंड बैट्समैन स्ट्राइक एंड के ऊपर सुजय, जो कि नए बल्लेबाज की हैसियत से मैदान के ऊपर आए। थोड़े से अनलकी रहे बल्लेबाज विघ्नेश, जिन्होंने 4 रन का योगदान दिया। फील्डिंग के सजावट में अब मात्र बदलाव किया गया है लेफ्ट हैंड बैट्समैन के लिए। 42 रन का रक्षण करने की काबिलियत रखते हुए यहां पर बल्लेबाज और गेंदबाज। किसी ने बड़ी कमाल की बात कही है कि चेहरे क्रीम पाउडर से नहीं बल्कि काबिलियत से चमकते हैं। मिड विकेट रीजन में गेंद को खेला है, खिलाड़ी राशिद वहां पर मौजूद है। 1 रन पर ही समाधान। 1 रन का महत्व निश्चित रूप से जानती है शिवांश 11 नवागांव क्रिकेट टीम, क्योंकि लक्ष्य के ऊपर बढ़ाए छोटे छोटे कदम विशाल पर्वत के ऊपर ले जाते हैं और 1 रन के साथ रन संख्या 17 के ऊपर परावर्तित होती हुई। यॉर्कर लेन गेंद, शिवांश 11 नवगांव क्रिकेट टीम बेहतरीन यहां पर कल के दिन में उनकी ओर से क्रिकेट देखा गया और वही हौसला आत्मविश्वास लेकर आज के दूसरे दिन में महत्वपूर्ण सेमीफाइनल के मुकाबले में श्रीवर्धन क्रिकेट टीम के सामने। दूसरे ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर, 18 रन अभी तक, 1 विकेट का नुकसान। लेफ्ट हैंड बैट्समैन स्ट्राइक एंड के ऊपर, फैयाज और की अगली गेंद लेकर रिवर्स खेलने की कोशिश, वहां पर खिलाड़ी मौजूद, रनआउट का खतरा, हाना की परिस्थिति, गिल्लियां भी करने की कोशिश। वहां पर किस्मत अच्छी थी बल्लेबाज की, वहां पर 1 रन पूरा किया और 1 रन के साथ रन संख्या अब मात्र परावर्तित 19 रन के ऊपर। हाना की परिस्थिति वहां पर, लेकिन 1 रन पूरा किया और 1 रन के साथ रन संख्या परावर्तित 19 रन। जीत खिलाड़ी के तकदीर में होनी चाहिए। तस्वीर में तो हर खिलाड़ी मुस्कुराते दिखता है और आज सेमीफाइनल के मुकाबले में जीत किसके तकदीर में लिखी होगी ये तो आने वाला समय तय करेगा। 42 रन का पीछा है और 12 गेंदें अभी भी बची है। 20 रन अभी तक पहुंचे हैं। अब जीतने के लिए 12 गेंदें और 22 रन की आवश्यकता। गेंदें अभी भी 23 रन की आवश्यकता। बेहतरीन स्कोरिंग काउंटिंग का काम हमारे कमेंट्री कक्षा में स्कोरर पहले मुकाबले से अब आखिरी मुकाबले तक रफ्तार के साथ स्पीड मास्टर गेंदबाजी मुश्तकिम
पटकी हुई गेंद ऑन साइड की दिशा में खेलना चाहते थे, बल्ले और गेंद का कुछ संपर्क नहीं हुआ। लेग बाइट्स के रूप में 1 रन आसानी से बनेगा। 1 रन के साथ साथ रन संख्या अब मात्र परावर्तित। तीसरे ओवर का खेल प्रगति पथ के ऊपर निजी कोटे का दूसरा और टीम की ओर से महत्वपूर्ण तीसरा स्पेल। बेहतरीन एफर्ट जो कि यहाँ पर गेंदबाजी के विभाग में मुश्तकीम की ओर से पहले मुकाबले से अब सेमीफाइनल के मुकाम तक। स्ट्राइकिंग के ऊपर बल्लेबाज कमलाकर, जिन्होंने अभी तक 1 छक्का अपनी टीम के लिए लगा है, बेहतरीन इक्के दुक्के का योगदान देते हुए। पटकी हुई गेंद खेला है जरूर, गेंद निकलेगी यहां पर सीमा रेखा पार। डीप लॉन्ग ऑन रीजन में एक सुल्तानी छक्का कमलाकर के बल्ले से निकलता हुआ स्टैंड ऑन डिलीवर। थैंक यू। 26 रन स्कोर कार्ड के ऊपर 16 गेंदें अभी भी शेष, 16 रन की है आवश्यकता। यस, पटकी हुई गेंद लाजवाब स्लो, गेंद निकलेगी डीप एक्स्ट्रा कवर सीमा रेखा पार, 1 बाउंस चौकार। जाड़े फाइज भाई का मैं शुक्रिया अदा करूंगा, फाइज भाई नजीरी का। लगभग उनके 3 टीम इस टूर्नामेंट के अंदर खेलने वाली है आईपीएल के अंदर। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। सुकृत की तरह सुकृत मांजरेकर और 2 विकेट। गेंदबाज फिर एक बार मुस्तकीम जारी रहेंगे मोर्चे के ऊपर। पटकी हुई गेंद, बड़ा शॉट लगाने की कोशिश, विकेट नंबर मिला और एक। वापस लौटेंगे कमलाकर, जिन्होंने अपनी टीम के लिए बेहतरीन यहां पर बल्लेबाजी की, निराश तोड़े लेकिन दूसरे विकेट के रूप में काम तमाम करके वापस लौटे, सफलता मिली अब मात्र 30 रन के ऊपर। कल सुबह गोनगर का पहला मैच है आरआरडी का। हर टीम के अंदर 4 आइकॉन खिलाड़ी है। 9 बजे ठीक मैच शुरू किया जाएगा। आज सुबह में भी 9 बजे मैच शुरू किया गया था। नए बल्लेबाज मैदान के ऊपर, लेकिन अनिश्चितताओं से भरा होता है क्रिकेट। आने वाले 12 गेंदों के ऊपर निश्चित रूप से बेहतरीन गेंदबाजी करते हैं 14 गेंदों में, तो यहां पर काबिलियत रखेंगे कि यहां पर इन रनों को रोकने की। बड़ा शॉट लगाने की कोशिश, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, कैच का मौका, गेंद के नीचे खिलाड़ी, विकेट का पतन और एक खिलाड़ी लौटा वापस। लाजवाब यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन। सुजय का साथ देने के लिए नए बल्लेबाज दिगंबर मैदान पर। तीसरे ओवर की आखिरी गेंद, अभी तक 2 सफलता हासिल की अपने तीसरे ओवर में। पहले ओवर में 1 सफलता, तीसरे ओवर में 2 सफलता। मुस्तकीम 13 गेंदें अभी भी शेष और जीत के लिए 12 रन की आवश्यकता। 13 चेंडू विजयासाठी 12 धावा। मैच अभी तक खत्म नहीं हुआ है, पिक्चर अभी आने वाले समय में बाकी है। गेंदबाज गेंद, बैक टू द बॉलर खेला, कैच का मौका, हैट्रिक यहां पर मुस्तकीम की ओर से। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन,
और एक सफलता हासिल की। मुस्तकीम के नाम लाजवाब गेंदबाजी, 12 गेंदे और 12 रन की आवश्यकता। लाख दलदल हो पाओ हमारे समय मुन्नावर अपना। भाई गजगे बोलने वाले, उनसे भी गुजारिश करूंगा ऊपर आके बैठे। मुन्नावर चाचा, कल भी आप साथ दे दो, यहाँ पे आ जाओ कल। 12 गेंदे, अभी भी 12 रन की आवश्यकता है। राशिद मोर्चे के ऊपर गेंदबाजी के। मुस्तकीम ने तो अपना काम किया, अब बाकी 2 गेंदबाज क्या करेंगे? 12 रन का रक्षण करेंगे या 12 रन एक ओर से पूरे करेंगे बल्लेबाज सुजय और चैतन्य और दिगंबर। स्ट्राइक एंड के ऊपर दिगंबर, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर चैतन्य। 3 ओवर का खेल समाप्त, 30 रन 12 गेंदे 12 रन समीकरण। राशिद के कंधों के ऊपर जिम्मेदारी और मुकाबले जीते जाते अपने दम पर, दूसरों के कंधों पर तो जनाजे उठाए जाते हैं। और विकेट गेंदबाज राशिद, पटकी हुई गेंद, यस वाइड गेंद का इशारा आएगा। अकेले खड़ा रहने की काबिलियत रखने वाले खिलाड़ी, 1 रन के साथ 31 रन, एक रन का महत्वपूर्ण परिवर्तन के तौर पर गेंद, ये भी गेंद जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। समीकरण अब मात्र 11 गेंदे और 11 रन का। इस ओवर के बाद फैसला होगा कि आखिरी 6 गेंदों में कितने रन बचेंगे। और तो विकेट गेंदबाज राशिद, बड़ा शॉट लगाने की कोशिश, इस बार भी यहां पर गेंदबाज सुकृत का बीपी बढ़ता हुआ। मुस्तकीम के नक्शे कदम के ऊपर गेंदबाजी, वही काबिलियत वही आत्मविश्वास के साथ राशिद भी उनके पीछे। लक फैक्टर रहने वाली टीम श्रीवर्धन थोड़े से रनअप में झुक चुके जरूर, और अपने बॉलिंग रनअप के ऊपर फिर एक बार वापस जाते हुए चौथे ओवर का खेल प्रगति। हेलो हेलो, तीसरी भी गेंद डॉट निकलती हुई, 3 गेंदे डॉट, 31 रन के ऊपर रन संख्या रुकी है। हवा का रुख अगर देखा जाए तो राइट हैंड बैट्समैन को काफी मायने रखने वाला। लो फुल टॉस गेंद खेला है जरूर, फैयाज वहां पर पहुंचे, 1 रन बना, सिर्फ 1 रन पर ही समाधान। 1 रन के साथ रन संख्या 32 रन के ऊपर। अभी भी जीत के लिए 10 रन की आवश्यकता। जो दर्शक खड़े हुए थे, वापस जाने की सोच में थे, वो वहीं पे रुक गए, क्योंकि आने वाले समय में अभी भी मुकाबले में जान डालने की काबिलियत गेंदबाजों के खेमे में। 10 रन की और आवश्यकता। चैतन्य जो कि नए बल्लेबाज, पहली मर्तबा स्ट्राइक एंड के ऊपर। फील्डिंग में बदलाव किया है चैतन्य के लिए। एक खिलाड़ी डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन, एक्स्ट्रा कवर, पॉइंट, गली सजावट अगर देखी जाए, डीप स्क्वायर लेग के खिलाड़ी को अंदर लिया गया है। डीप पॉइंट मतलब स्वीपर रीजन में यहां पर खिलाड़ी को तैनात किया है। हेलो, 4 रन का इजाफा। यस, 4 रन के साथ अब मात्र रन संख्या परावर्तित होती हुई 36 रन के ऊपर। 7 गेंदे
अभी भी और 6 रन की आवश्यकता, 7 गेंदें जीत के लिए 6 रन की आवश्यकता। निर्णायक गेंद रहेगी चौथे ओवर की। राशिद फिर एक मर्तबा बड़ा शॉट लगाने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किनारा लगा है। सर मैं आपको एक बात बताना चाहूंगा, जो सुकृत मांजरेकर इस टीम के स्पॉन्सर है, गर्मी तो नहीं तो इसको पसीना कैसा छूटा इस इंसान को? गर्मी नहीं है, ठंडी हवा है, हवा चल रही, लेकिन सुकृत को पसीना छूट रहा है। बीपी तो लो हो गया, हुआ है कि नहीं हमको भी नहीं मालूम, लेकिन पसीना भी टपक रहा है। देखो वह हालत देखो, क्या पूरी पब्लिक देख रही है, लेकिन मैच अभी पूरा नहीं हुआ है। मैच खत्म होने के बाद कोपरा ग्रुप के सभी लाइनमैन सभी जगह पे जो कुर्सियां वो यहां पे लेके आए, सभी कुर्सियां यहां पे लेके आए स्टेज के पास। अंतिम 6 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता ही मैदानावर। रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळतोय। 6 चेंडू विजयासाठी 6 धावा। विजेता संघ हा अंतिम फेरीला गवसणी घालणारा या भव्य दिव्य स्पर्धेचा पहिलाच संघ असेल। 6 चेंडू आणि 6 धावा, निर्णायक अंतिम आणि षटक गोलंदाजी मार्गवर खाली। एक उभरत्या अशा युवा गोलंदाजाच्या खांद्यावर जबाबदारी ती कर्णधार मुस्तफीन याच्याकडनं। उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवर उंचपुरा असा आक्रमक शैलीचा दिगंबर। 6 चेंडू विजयासाठी 6 धावा असं समीकरण। प्रत्येक वेळी क्षेत्ररक्षणाच्या रोररचनेमध्ये बदलाव केला जातोय। एक खेळाडू स्लीप क्षेत्रामध्ये 1 पॉइंट, 1 एक्स्ट्रा कव्हर, 1 डीप एक्स्ट्रा कव्हर, 1 शॉर्ट फाईन लेग आपल्याला दिसतोय, 1 डीप मिड विकेट आणि 1 डीप लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते। मोफुल टॉस पद्धतीचा चेंडू, यावेळीचा उंच फटका, चेंडू मात्र डीप लॉंग ऑफ सीमारेषा उल्लंघन करतोय। षटकार सुकृत मांजरेकर, हमारे दोस्त काफी खुश है, फाइनल में प्रवेश किया उन्होंने। शिवान शिलेवान नवागांव क्रिकेट संघ